नमस्कार विद्यार्थ्यांनो. मागच्या वेळेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माझी आत्मकथा या पुस्तकातून घेतलेला माझं आयुष्य हा पाठ सुरू केला होता. आणि त्यामध्ये सुरुवातीच्या भागामध्ये आंबेडकरांचं बालपण आपण पाहिलं. बालपणात त्यांनी केलेल्या खोड्या पाहिल्या आणि ते स्वतःच म्हणतात की वयाच्या 12व्या-13व्या वर्षापर्यंत मी शाळेत गेलो नाही किंवा मी कोणीतरी मोठा झाल्यानंतर एक चांगला मनुष्य होईन असं कुणालाही वाटलं नाही. कारण मी अत्यंत वात्रट होतो. अनेक खोड्या करत गावभर फिरत होतो. लोकांची लाकडं फोडून देणे, मिलिटरी कॅम्पामध्ये बागायत करणे, माळ्याच्या पोरांशी मैत्री करणे असले माझे उद्योग होते. त्यामुळे मी कुणी फार मोठा माणूस होईन असं मलाही कधी वाटलं नव्हतं. तर जसं माझं आयुष्य चाललेलं होतं तसंच चालू ठेवलं असतं तर मी एक व्यर्थ माणूस झालो असतो, बिनकामाचा माणूस झालो असतो. परंतु सुदैवाने पुढील आयुष्यात माझ्या आयुष्याला एक फार चांगलं वळण मिळालं. आणि ते का मिळालं आणि कसं मिळालं याविषयी सांगताना आंबेडकर म्हणतात की मला 3 गुरु भेटले. माझ्या पुढील आयुष्यात, माझ्या उत्तर आयुष्यामध्ये मला 3 गुरु भेटले. आणि ते 3 गुरु म्हणजे, एक गुरु गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा ज्योतिबा फुले. तर या 3 गुरूंनी माझ्या जीवनावर अत्यंत मोलाचा असा परिणाम केला. तर गुरु बुद्ध यांनी कसं माझ्या जीवनावर परिणाम केला हे सांगत असताना आंबेडकर म्हणतात की प्रत्यक्षात काही मला गौतम बुद्ध भेटले नाहीत किंवा त्यांच्या सहवासात मी आलो नाही, पण मी शाळेत असताना एक कोणती तरी परीक्षा पास झालो आणि कधी शाळेत न जाणारा हा मुलगा ही परीक्षा पास झाला. लहान वर्गातच का असेना, पण परीक्षा पास झाला या आनंदात मला प्रोत्साहन देण्यासाठी चाळीतल्या केळुस्कर नावाच्या एका गृहस्थांनी दादा केळुस्कर नावाच्या एका गृहस्थांनी माझा सत्कार करायचा ठरवलं. आणि माझा सत्कार करून मला गौतम बुद्धांच्या चरित्राचं एक पुस्तक दिलं. आणि हे पुस्तक मी वाचलं आणि मला अतिशय ते आवडलं. बुद्ध चरित्राचा माझ्यावर खूप परिणाम झाला. गौतम बुद्ध हा किती एक महान व्यक्ती ही होऊन गेली या जगामध्ये आणि त्यांचं तत्त्वज्ञान किती सोपं आणि साधं आहे हे मला कळून चुकलं. तसंच संत कबीर हे माझे दुसरे गुरु होत. कबीरांचं तत्त्वज्ञान मला पटलं. कारण कबीर म्हणायचे की जे सर्व लोक हे महात्मा नसतात. मनुष्य होना कठीण है तो साधू क्या बने. तुम्ही आधी माणूस व्हायला शिका, मग तुम्ही साधू व्हा. तर मनुष्य होणे हे अतिशय गरजेचं आहे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे असं आपण बोलतो, पण खरोखर आपण असे वागतो का? तर याचं उत्तर दुर्दैवानं नाही असंच द्यावं लागेल. तर कबीरांनी सगळ्या जातीपाती विसरून माणसाला माणसासारखं वागायला शिकवलं. ही कबीरांची थोरवी आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की माझे वडील रामजी बाबा हे कबीरपंथी साधू होते आणि त्यामुळे कबीरांचं तत्त्वज्ञान, कबीरांविषयीची पुस्तकं ते वाचत असत आणि त्यामुळे त्याचा परिणाम माझ्यावर झाला. तिसरे गुरु ज्योतिबा फुले होय. ज्योतिबा फुले हे तर ब्राह्मणेतरांचे खरे गुरु. कारण ज्योतिबा फुल्यांनी शिंपी, कुंभार, न्हावी, कोळी, महार, मांग, चांभार या सगळ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. शिक्षण नसेल तर माणूस अधोगतीला जातो हे त्यांनी सांगितलं. आणि सगळ्या समाजातल्या सगळ्या जातीपातींना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. आणि अनेक शिक्षण घेऊन या सगळ्या व्यक्ती आपला मार्ग मोठ्या आनंदानं चालू लागल्या. तर अशा या व्यक्ती आहेत ज्योतिबा फुले, कबीर
आणि गौतम बुद्ध अतिशय आपल्या देशातली, आपल्या समाजातली ही अत्यंत महनीय अशी व्यक्तिमत्व आहेत आणि या व्यक्तिमत्वांचा माझ्यावर खूप खूप प्रभाव पडला आणि त्यामुळे मला कळून चुकलं की मी माझं आयुष्य व्यर्थ घालवतो आहे. मी देखील खूप वाचन केलं पाहिजे, खूप शिकलं पाहिजे, शाळेत गेलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, कसून अभ्यास केला पाहिजे आणि जितकं म्हणून ज्ञान समेटण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा केला पाहिजे. तेव्हा अशा तऱ्हेनं गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले हे माझे 3 गुरु आहेत. तर प्रज्ञा, शील आणि करुणा ही माझी 3 दैवते आहेत असे ते सांगतात. कोणाकोणाची कोणकोणती तरी दैवते असतात. कोणी महादेवाला पूजतं तर कोणी गणपतीला पूजतं. पण मी मात्र विद्या हे दैवत मानलं, ज्ञान हे दैवत मानलं. विद्येशिवाय माणसाला शांतता नाही असं ते म्हणतात. विद्या ही महासागरासारखी आहे आणि ती सर्वांना अवगत झाली पाहिजे. त्या काळी आपल्या देशामध्ये ब्राह्मणांनी आम्हाला विद्या दिली नाही आणि त्यामुळे आज आमच्या देशात 90% लोक निरक्षर आहेत. ब्रह्मदेशात 90% लोक सुशिक्षित आहेत, तर आपल्या देशामध्ये 90% लोक निरक्षर आहेत. याचं कारण हेच की विद्या ही ब्राह्मणांनी आमच्यापर्यंत पोचू दिली नाही. खरं तर हिंदू देश जो आहे, हिंदुस्थान जो आहे, या देशामध्ये ब्राह्मणांची संख्या इतर जनजातींची संख्या पाहता खूप कमी आहे. पण शिक्षण हे आहे हे या ब्राह्मण जातीपुरतंच मर्यादित होतं, इतरांना मिळालेलं नव्हतं आणि त्यामुळे अशी अवस्था आपल्या हिंदुस्थानची झालेली आहे. तेव्हा ज्ञान हे सगळ्यांना मिळालं पाहिजे, विद्या ही सगळ्यांना मिळाली पाहिजे. आज जर त्या काळातच जर ब्राह्मणांनी विद्या सगळ्यांना दिली असती तर आज आमचा देशही विद्येच्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत 100% सुधारलेला, पुढारलेला देश म्हणवला गेला असता. आपल्याकडचे लोक इतके भाविक आहेत किंवा इतके धार्मिक गोष्टींमध्ये अडकलेले आहेत की ते कशाचाही सारासार विचार करत नाहीत. संत तुकाराम एके ठिकाणी म्हणतात की नवसे कन्या पुत्र होती तरी का कारणे लागे पती. अत्यंत परखड शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी हा खडा सवाल टाकलेला आहे. खरंच की जर नवस सायासानं पुत्र होत असते तर पतीची गरज काय होती, विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पण आपल्या भोळ्या भाबड्या जनतेला कधी हा प्रश्न पडलाच नाही. कुणीतरी सांगितलं की एखाद्या बाबाच्या मागून जा, एखाद्या बाबाचं स्मरण कर, एखाद्या बाबाच्या नादी लाग आणि आपली जनता त्या बाबाच्या मागे लागली आणि पुत्र होण्याचा विचार करू लागली. तेव्हा हे असं नाही आहे. तर हे जे शिक्षण, हे सगळं का घडतं आहे आपल्या देशामध्ये, तर शिक्षणाच्या अभावामुळे. त्या काळामध्ये लोकांना शिक्षण नव्हतं, लिहिणं वाचणं त्यांना येत नव्हतं. अतिशय भोळेपणानं लोक सगळ्यांवर विश्वास ठेवत असत, कुठेही अंगठा लावत असत आणि त्यामुळे अनेक जमीनदारांनी त्या काळामध्ये लोकांच्या जमिनी बळकावल्या, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या, शेतकरी रस्त्यावर आले. तर आज 21व्या शतकातही कदाचित हेच दृश्य आपल्याला दिसतं आहे. तर असं होता कामा नये. आपण खूप शिकलं पाहिजे. आपण खूप आपलं आयुष्य, आपलं लाईफस्टाईल जे आहे ते आपण सुधारून घेतलं पाहिजे. अज्ञानीपणाने, अडाणीपणाने जगता कामा नये. एक चांगलं आयुष्य आपण जगलं पाहिजे. राहणीमान जे आहे सुधारलं पाहिजे. त्या काळच्या दलितांच्या मनामध्ये मानसिक गुलामगिरी होती आणि आम्ही दलित म्हणून जन्माला आलेलो आहोत, तेव्हा दलित म्हणूनच आम्ही मरणार, वरच्या वर्गाची सेवा करण्यातच आमचा सगळा जन्म जाणार, या विचारातच लोक होते. तर असं नाही आहे. आपणही त्या वरच्या वर्गाच्या बरोबरीला येऊ शकतो. त्यासाठी त्यांच्या इतकी विद्या आपल्याजवळ असली पाहिजे, बास असा विचार आंबेडकरांनी केला आणि हाच विचार आपल्या समस्त दलित जमातीला त्यांनी बोलून दाखवला. आंबेडकर म्हणतात की जो लहानपणी मी 13 वर्षापर्यंत शाळेकडे फिरकलो नव्हतो, तो मी पुढे मोठा झाल्यावर 20,000 पुस्तकांचा संग्रह करून राहिलो.
अर्थशास्त्र या विषयामध्ये त्यांनी मोठी पदवी मिळवली, वकिलीमध्ये पदवी मिळवली, लंडनमध्ये जाऊन ते शिकून आले. इतकं विद्येचं वेड त्यांना पुढे लागलं. कपडे आणि पुस्तकं या त्यांच्या आवडीच्या वस्तू आहेत. इतर कोणतीही वस्तू त्यांना प्रिय नाही. कोणत्याही शिक्षणानिमित्त ते अनेकदा विलायतेला गेले, पण कधीही त्यांना दारू प्यावीशी वाटली नाही किंवा सिगारेट ओढावीशी वाटली नाही. तर मी असा शील जपणारा माणूस आहे, चारित्र्य जपणारा माणूस आहे आणि माझं चारित्र्य मी जपलं. कोणत्याही प्रकारचं वाईट व्यसन मी केलं नाही. विनय हे माझं दुसरं दैवत आहे असं ते मोठ्या अभिमानानं सांगतात की माझं पोट भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा केली पाहिजे, हे ध्येय मी मानलं. एका महाविद्यालयामध्ये इकॉनॉमिक्स विषयाचा मी प्रोफेसर झालो. तिथं मला 13 व्याख्यानं आठवड्यातून देण्यात सांगण्यात आलं, पण मी त्यांना सांगितलं की मी फक्त 4 व्याख्यानं देईन. असं आंबेडकर म्हणतात. का तर उरलेला वेळ माझ्या लोकांच्या उद्धारासाठी मला घालवायचा होता. त्यांना मी मोफत शिक्षण देत होतो, त्यांना शिकवत होतो, त्यांना सांगत होतो, ते कुठे चुकत आहेत ते त्यांना दाखवून देत होतो आणि अशा पद्धतीनं चांगल्या तऱ्हेचं स्वच्छ साफ जीवन जगण्यासाठी मी त्यांना मदत करत होतो. समाजसेवा हा माझं पहिलं प्रेम होतं आणि मग नंतर नोकरी, पोटापुरती नोकरी. एका छोट्याशा खोलीत राहून मी कण्याचा भात आणि कण्याची भाकरी खात होतो, पण समाजसेवा केल्याशिवाय राहत नव्हतो असे ते सांगतात. आणि माझ्यासाठी मी कधी दुसऱ्याकडे याचना केली नाही. मला नोकरी द्या, मला अमुक एखादी जागा द्या, अमुक एखादी पोस्ट द्या, असं मी कधीही कुणालाही विचारलं नाही. दुसऱ्यासाठी मी शब्द टाकला असेल, माझ्या ओळखीमुळे मी दुसऱ्या कुणासाठी तरी शब्द टाकला असेल, पण स्वतःसाठी मी कधीही कुणाकडेही कसलीही याचना केली नाही. कारण मला माहिती होतं की माझ्याजवळ इतकी विद्या आहे, त्या विद्येच्या बळावर लोक आपण होऊन मला बोलावतील, मला काम देतील. एक्झिक्युटिव्ह काउन्सिलर व्हावं ही माझी इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. इंग्रजांच्या राज्यात ही काउन्सिलरशिप मी पत्करली. मला बोलावून ही एक्झिक्युटिव्ह काउन्सिलरची जागा देण्यात आली. तर अशा तऱ्हेने मी मोठ्या पदाला पोचलो. माझे वडील लहान असताना मला नेहमी म्हणत असत की सावलीतलं काम शिक. आमचं आयुष्य उन्हातली कामं करण्यात गेलं, पण हे बाळा तू मात्र सावलीतलं काम शिक, तू विद्वान हो. आपण गरीब असू, पण गरीब असलो तरी तू विद्वान का होऊ शकणार नाहीस. आणि त्यांचं हे म्हणणं मी ऐकलं. मी विद्वान व्हायचं ठरवलं आणि मी विद्वत्तेसाठी तळमळू लागलो, विद्येसाठी तळमळू लागलो. माझं आज जर माझ्या लहानपणी ज्यांनी मला बघितलं ते लोक जर आज जिवंत असते तर त्यांना मी किती बदलून गेलो आहे ते कळलं असतं, मी किती वेगळा झालो आहे हे कळलं असतं. तर मी परमेश्वराला देखील कमी मानतो, इतका माझा स्वाभिमान तळपता आहे. आंबेडकरांचे विचार काही वेगळे आहेत. ते म्हणतात, माणसाजवळ नम्रता असावी, पण लीन दीनता असू नये. मीही कुणीतरी आहे, मी काहीतरी आहे. विद्या घेऊन मी कुणीतरी बनलेलो आहे. मी एक अत्यंत हलका किंवा बिनकामाचा माणूस आहे असं नाही. तर त्या विद्येमुळे माझ्या अंगात काही शक्ती आलेली आहे, काही सामर्थ्य आलेलं आहे, हे आपण मानलं पाहिजे. तर मी असा माझ्या या दैवतांमुळे बनलेलो आहे. विद्या, विनय, शील ही माझी दैवतं आहेत, किंवा प्रज्ञा, शील आणि करुणा ही माझी दैवतं आहेत. आणि या दैवतांमुळे मी बनलेलो आहे. आजचा जो मी गुणी आहे तो एक संपूर्ण विद्वान पुरुष आहे आणि हे सांगायला मला मोठा अभिमान वाटतो. त्यामध्ये मला कोणताही कमीपणा वाटत नाही. एक्झिक्युटिव्ह काउन्सिलरच्या पोस्टवरून
पोस्टपर्यंत मी पोहोचलो, त्या जागेपर्यंत मी पोहोचलो. माझ्यासारख्या तत्कालीन समाजातील ज्या वेळेला मला सर्व लोकांनी अतिशय माझा छळ केला, माझा पदोपदी अपमान केला, हे सर्व सहन करून कशालाही न जुमानता मी पुढे जात राहिलो आणि म्हणून मी आज या पदाला पोचलो. माझ्या लोकांचे कष्ट मी समजून घेऊ शकलो आणि मी त्यांच्यासाठीही काहीतरी करू शकलो. माझ्या परीनं मी त्यांच्यासाठी तळमळत राहिलो, त्यांची सेवा करत राहिलो, त्यांचा उद्धार करण्याचा प्रयत्न करत राहिलो, त्यांना सर्व परीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करत राहिलो. याचा मला आनंद वाटतो. तेव्हा शिक्षणासाठी मी विलायतेला गेलो, पण कधीही कोणत्याही प्रकारचं व्यसन केलं नाही. तर अशा या आंबेडकरांना रमाबाई आणि सावित्रीबाई अशा 2 बायका होत्या, 2 पत्नी होत्या आणि त्या काळामध्ये आंबेडकरांचं कार्य हे अत्यंत नावाजलं गेलं. पुढील आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी जगामध्ये पूर्णपणे बदल घडवून आणला. जग दलितांच्या राहण्यासाठी योग्य बनवलं. त्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून दिली, हक्कांसाठी लढायला शिकवलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांचा संदेश त्यांनी आम जनतेपर्यंत पोचवला आणि जनतेनेही तो संदेश स्वीकारला. तर अशा तऱ्हेनं या थोर महापुरुषाचं निर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झालं आणि संपूर्ण भारत देश एका थोर आणि विचारवंत तत्त्वज्ञ माणसाला मुकला. धन्यवाद.